सभी राज्यों के नॉर्थ को छोड़कर बाकी के देश के जो पूरे राज्य के तर आपले महाराष्ट्र सरकारमधले माननीय प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे आणि त्यांनी अत्यंत चांगला फतवा काढलेला होता की मराठी जो ऑटो रिक्षा चालक आहे, ते टॅक्सी चालक आहे, त्याला मराठी बोलता आलं पाहिजे, कारण तो या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो आहे आणि मराठीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच आहे. मराठी सगळ्यांना आलंही पाहिजे. आणि माझी माहिती हीच आहे की मुंबईमध्ये राहणारे जे 60% नॉन मराठी आहे, त्याच्यापैकी 80% लोक मराठी अत्यंत चांगली बोलतात. काही लोकांना मराठी येत नाही, त्यांनी ती शिकणं अत्यंत आवश्यक आहे. पण जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असाच आहे की ज्याला मराठी अजिबात बोलताच येत नाही, त्याला वेळ दिला होता शिकण्यासाठी, त्याला संधी दिली होती, पण तरी काय लोकांना ती मराठी बोलता आली नाही. त्यामुळे त्यांचं लायसन रद्द करण्याच्या संबंधातला निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे कोणत्याही राज्यातल्या माणसाला कुठे जाऊन राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे, मराठीचा आम्हाला अभिमान आहे. मराठी सगळ्यांनी बोललंही पाहिजे आणि त्यांनी ते शिकलं पाहिजे. परंतु मराठी आता मुंबई अशी आहे की मुंबई ही तशी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई ही आपल्या देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी सगळ्या राज्यातले लोक इथं येत असतात. मुंबईने अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे, मुंबईने अनेक लोकांना न्याय दिलेला आहे, मुंबईने अनेक लोकांना, अनेक भाषेच्या लोकांना त्यांनी आपलं सगळं केलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठी आणि हिंदी किंवा मराठी आणि इतर भाषा असा वाद असू नये. माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की मराठी सगळ्यांना आलं पाहिजे, हे गोष्ट खरी आहे, पण अजूनही त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. त्यांचं लायसन रद्द करून त्यांच्या पोटावर पाय देणं योग्य नाही. त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. याच अनेक रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी आपल्याला मतं दिलेली आहेत. त्यांची मतं घेऊन आपण सत्तेवर आलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर असा एकदम अन्याय करणं योग्य नाही. त्यांना अजूनही मराठी शिकण्याची संधी द्यायला हरकत नाही आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला आमचा 100% विरोध नाही, पण ॲटो रिक्षावाल्यांचं, टॅक्सीवाल्यांचं जे लायसन रद्द करण्याची भूमिका आहे ती भूमिका योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून आमची भूमिका अशीच आहे की सर्व भाषिकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यांचं लायसन रद्द करू नये अशी आमची रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. असं आहे की आम्ही रद्द करत नाहीये, तर त्यांना मुदत देऊन संपलेली आहे, त्यामुळे त्यांना आणखी 3 महिने पुढं वेळ दिलेला आहे, त्यात त्यांनी शिकावं, नाहीतर लायसन रद्द केलं जाईल. हा, म्हणजे अजून वेळ द्यावी, अजून वेळ द्यावी ही. आणि आमचं मत असं आहे की मराठी सगळ्यांना समजते आहे, मराठी बोललं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण मुंबईमध्ये मराठी न बोलताही हिंदी बोललं तरीसुद्धा मराठी माणसं हिंदी बोलत असतात. तर मला असं वाटतं की भाषेचा जो विषय आहे, आपण देश भाषेपेक्षा मोठा आहे, भाषा तर आपली मोठी आहेच आहे, पण भारत देश आपल्यासाठी मोठा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजून वेळ द्यावा. पण तत्वतः आमची भूमिका अशी आहे की मराठी आल्याशिवाय तुम्हाला रिक्षा चालवताच येणार नाही, अशी आततायी भूमिका, चुकीची भूमिका आहे आणि ही संविधानाला छेद देणारी अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि म्हणून आपलं मत असं आहे की राज्य सरकारने या भूमिकेचा पुनर्विचार करावा. पण त्याला मराठी त्यांनी शिकावं, म्हणजे मराठी त्यांनी शिकवू नये असं अजिबात नाही आहे. आणि आता जे रिक्षा चालक इथं आलेले ते त्यांना मी ते सांगणार आहे की तुम्ही मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे आणि अशा पद्धतीने जी भूमिका जी आहे ती असली पाहिजे. आता रिक्षामध्ये बसणारा तर हिंदी भाषिक आला तर तिथं मराठी भाषिक बोलणारा काय म्हणणार आहे का तुम्हाला मराठी जर येत नसेल तर तुम्हाला मी घेऊन जाणार नाही. त्यामुळं नॉन मराठीसुद्धा रिक्षामध्ये बसणारे असंख्य लोक आहेत. मराठी लोक तर आहेतच आहेत, पण पॅसेंजर जे आहे ते पॅसेंजर सगळ्या भाषेचे पॅसेंजर आहेत, सगळ्या देशभरातून लोक इथे येतात. आणि गरीब लोक असतात तर सगळ्यांना टॅक्सी परवडत नाही, सगळ्यांना ओला परवडत नाही आहे, म्हणून रिक्षाने लोक अनेक जातात. त्यामुळे मला असं वाटतं की
या संबंधामध्ये पुनर्विचार करणं आवश्यक आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी, कारण आम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्यासाठी, केंद्रामध्ये सत्तेवर येण्यासाठी या सगळ्या रिक्षावाल्यांनी आणि सगळ्या टॅक्सीवाल्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यामुळं यांच्यावर एकदम असं लायसन रद्द केलं तर त्यांच्यावर अन्याय होईल असं आपलं मत आहे. आणि या भूमिकेचा पुनर्विचार करावा अशी आमची मागणी आहे.